होणार आहे. तर आजच्या दिवसातील पहिली सेमीफायनलची लढत मैदानात सुरू होते आहे, जिथे ट्रॉम्बे विरुद्ध खारकोपर असा सामना मैदानात सुरू होतोय. 3 षटकांचं पहिलं सत्र असणारे याची देखील आपण नोंद घ्या. त्यामधील पहिलं षटक, पहिली ओव्हर ही पॉवर प्लेची असणारे याची नोंद घ्यायची आपण. खारकोपर संघानं आपलं क्षेत्ररक्षण सजवून घेतलंय. नक्कीच पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं असणार आहे. अशा वेळी आपण बघतोय 28 सर्कलच्या आतमध्ये 9 खेळाडू आणि बाकी 2 खेळाडू आपण बाहेर बघतोय. एक लॉंग ऑफच्या दिशेनं आणि एक वाईडिश लॉंग ऑन रिजनमध्ये असे 2 खेळाडू बाहेर 28 सर्कलच्या, आणि बाकी सर्व खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू स्लोवर पद्धतीचा पंचांकडे जोरदार अपील केलंय, परंतु पंचांनी दात फेटाळली आहे. तत्पूर्वी एक धाव सहजरित्या पूर्ण झाली आहे. या एका धावेच्या मदतीनं संघाचं खातं उघडलं गेलंय. बिनबाद 1 अशी सुरुवात झाली आहे. सलामीची जोडी ट्रॉम्बे संघाची रोहन आणि धीरज. गोलंदाज तयार. पहिला चेंडू, दुसरा चेंडू माफ करा, रिव्हर्शिप मारण्याचा मनसुबा होता, प्रयत्न फसला गेलाय. एका निर्धाव चेंडूची सांगता होतीये. फलंदाजांना माहिती आहे पहिलं षटक खरं तर हाणामारीचं षटक आहे. किमान 10 ते 15 धावा येणं अनिवार्य असतील, जेणेकरून पहिल्यांदा फलंदाजी करत असताना 25, 30, 35 धावांचं एक चांगलं टार्गेट ठेवता येईल. चेंडू नक्कीच समालोचन कक्षेच्या दिशेनं चौकार. नक्कीच या चौकाराच्या मदतीनं धावफलक बिनबाद 5च्या घरामध्ये आपण बघतोय. जिथे पहिलं षटक घेऊन आले गोलंदाज प्रतीक. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. मेन पंच रितेश मते सरांनी हा चेंडू वाईड असल्याचं घोषित केलं. अतिरिक्त धावेनं धावफलक 1 पुढे गेलं. जिथे आमचे गुणलेखक निखिल केदारी मला सांगतात धावा झाल्या त्या बिनबाद 6. गोलंदाज प्रतीक पुन्हा एकदा तयार. यावेळेस चेंडू थोडासा स्लोवर पद्धतीचा आणि चेंडू टर्न केला या गोलंदाजानं, त्यामुळे बॅट आणि बॉलचं कनेक्शन झालं नाही. चांगलं कमबॅक केलं गोलंदाज प्रतीक यानं. एका निर्धाव चेंडूची सांगता होतीये, मात्र धावफलक अजूनही 6च्या घरामध्ये. चांगला चेंडू टाकला, बॅकफुटवरून पंच करण्याचा प्रयत्न होता, परंतु सुंदर गोलंदाजी. जरी एका चौकाराचा मार खाल्ला असला प्रतीकनं, त्यानंतर सुंदर कमबॅक केलं गेलं पाहिजे आणि सुंदर गोलंदाजी देखील झाली आहे. जरी एखादा मोठा फटका आला झटपट क्रिकेटमध्ये, या गोलंदाजाचं जर आपल्या वर्चस्व टिकून ठेवायचं असेल तर तुम्हाला व्हेरिएशन करता आलं पाहिजे. पंचांकडे जोरदार अपील केली यावेळेस लेग बिफोर विकेटची, परंतु पंचांनी दात फेटाळून लावली आहे. मेन पंच रितेश सरांनी हे पहिलं षटक संपल्याचा देखील इशारा केलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण बघतोय खारकोपर विरुद्ध खेळत असताना ट्रॉम्बे संघानं बिनबाद 6 धावा जमा केल्या, 7 धावा जमा केल्या. जे पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा असताना देखील एका चौकार वगळता प्रतीकनं सुंदर गोलंदाजी केली आणि या मोठे फटके मारण्यासाठी प्रवृत्त केलं नाही. फक्त धावा लागल्या त्या बिनबाद 7. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. कितपत धावांवरती ट्रॉम्बे संघ पोहोचले पाहणं गरजेचं असेल. खरं तर निखिल, या मैदानावरती ट्रॉम्बे संघानं अद्यापर्यंत तरी कोणत्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं नसेल. जेवढ्या स्पर्धा झाल्या असतील त्याच्या विपरीत, त्याच्या उलट खारकोपर संघाचा विचार केला तर या मैदानावरती त्यांनी 1 ते 2 वेळा नंबर मारले, ट्रॉफी जिंकलेत. चांगला फटका यावेळेस पाहायचं. सेफ प्लॅन्डेड होणार की चेंडू नक्कीच सेफ प्लॅन्डेड झालाय. कोणतीही चूक नाही आणि हा पहिला गडी ट्रॉम्बे संघाचा बाद. हॅलो, गोलंदाज पुन्हा एकदा तयार.
पंचांनी हा चेंडू वाईड असल्याचं घोषित केलंय. अतिरिक्त धावेनं धावफलक 1 न पुढे गेलं, जिथे एका गड्याच्या मोबदल्यात 8 धावसंख्या झाली आहे. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक घेऊन आलंय गोलंदाज हर्षद. मोठा फटका मारण्याचा, चेंडूला उंची जास्त लांबी कमी, 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आणि या 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. जर हा झेल घेतला असता यष्टीरक्षकाने तर कदाचित फलंदाज बाद होऊ शकला असता, परंतु तसं काही घडलं नाही. क्रिकेटमध्ये जर तर या शब्दांना काही किंमत नसते. जे काही घडत असतं मैदानात आपण प्रत्यक्ष वर्तमान स्थितीमध्ये पाहत असतो. या 2 धावा भेटतात. या 2 धावेच्या मदतीनं ट्रॉम्बे संघ जाऊन पोहोचतोय तो 10 धावेवरती. यावेळेस खोलवर पद्धतीचा टाकलेला चेंडू होता. 1 धाव पूर्ण केली आहे. चपलाईनं गुड रनिंग बिटवीन 2 विकेट्स म्हणावं लागेल. जरी मोठा फटका येत नाही तरी सिंगल्स डबल्सवरती या फलंदाजांनी कॉन्सन्ट्रेट केलंय. या एका धावेच्या मदतीनं धावफलक एका गड्याच्या मोबदल्यात 11. गोलंदाज हर्षल देखील सुंदर गोलंदाजी करतोय. स्लोवर पद्धतीचा हा चेंडू होता. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही आहे. गोलंदाज प्रत्येक चेंडूमध्ये काहीतरी वेगळं, काहीतरी डिफरंट व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न आणि त्याला त्यात आलेले यश. एका निर्धाव चेंडूची सांगता होतीये. अजूनही दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहायचा 2 चेंडूंमध्ये कितपत धावांवरती अंकुश ठेवण्यात यशस्वी ठरतोय गोलंदाज हर्षल. चांगला फटका, 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कोणताही प्रयत्न आणि पंचांनी बोट वरती केलं. नक्कीच फलंदाज बाद आहे आणि हा दुसरा गडी ट्रॉम्बे संघाचा बाद. ऑपरेटर 4 दिवस प्रेक्षकांना एंटरटेन करण्याचं काम तुमच्या माध्यमातून होत आहे. तुमचेही आभार. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय प्रवीण, परंतु स्ट्राईक एंडवरती असेल फलंदाज रोहन. चांगला फटका होता, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज हर्षलनं चेंडू कलेक्ट केला. सुंदर गोलंदाजी केली हर्षलनं. 2 षटकांची सांगता झाली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर खारकोपर विरुद्ध खेळत असताना ट्रॉम्बे संघानं धावा जमा केल्या. त्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 13. अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे. या शेवटच्या 6 चेंडूंमध्ये कितपत धावांवरती ट्रॉम्बे संघ पोहोचले पाहणं गरजेचं असेल. त्याच्या विपरीत, त्याच्या उलट ज्याप्रमाणे पहिलं षटक टाकलं प्रतीकनं, नंतर दुसरं षटक टाकलं हर्षलनं, आणि ज्या प्रकारे या दोन्ही गोलंदाजांनी धावांवरती अंकुश ठेवण्याचं काम केलं, त्याच अनुषंगाने तशाच प्रकारे जर तिसरा गोलंदाज आला आणि त्याने देखील चांगली कामगिरी केली तर कुठेतरी कमी धावांवरती ट्रॉम्बे संघ राहील. परंतु जर त्याच्या विपरीत या शेवटच्या षटकामध्ये हाणामारी केली, 10 ते 15 धावा आल्या, तर एक चांगलं टार्गेट ठेवण्यामध्ये यश येईल ट्रॉम्बे संघाला. परंतु तसं होईल का हे पाहणं गरजेचं असेल. परंतु गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज अक्षय याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. वैयक्तिक पहिला असेल, सांघिक तिसरं षटक घेऊन आलाय. अक्षयच्या हातामध्ये कर्णधाराने चेंडू सोपवलाय. त्या विश्वासाला पात्र ठरणं अनिवार्य असणार आहे. गोलंदाज तयार. पहिला चेंडू. गतीचा पुरेपूर वापर केला. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. चेंडू पडला, थोडासा खालती राहिला. यष्टीरक्षकांना आपलं काम चोखरित्या बजावलं गेलंय. तिसऱ्या षटकातील हा पहिला चेंडू जातो निर्धाव. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. एक एक धावेसाठी तुम्हाला संघर्ष करता आला पाहिजे. गोलंदाज तयार. फुलटॉस पद्धतीचा चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेने येतोय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होईना करता दोन्ही फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित, आणि या 2 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचतंय ते 15च्या घरामध्ये. अक्षय याच्या हातामध्ये चेंडू जो आपण पाहिला, पहिला चेंडू अक्षयने टाकला, निर्धाव चेंडू टाकला. दुसऱ्या चेंडूवरती आल्या 2 धावा. अशा प्रकारे ट्रॉम्बे संघ जाऊन पोहोचलाय तो 15च्या घरामध्ये. जबरदस्त फटका. यावेळेस चांगलं टायमिंग आपल्याला पाहायला मिळालं. दणदणीत आलेला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं षटकार.
पद्धतीनं नक्कीच ट्रॉम्बे संघाचं जे पॅव्हलियन आहे त्याच्यामध्ये थोडंसं सुटकेचा निश्वास सोडला असेल की 21 धावा झाल्यात, एक मोठा फटका आला, अजूनही एक दोन मोठे फटके येणं अनिवार्य असतील, म्हणजे या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. षटकार मारणारा फलंदाज आपण बघतोय रोहन. यावेळेस दांडी वाकवली आहे, ब्लॉक हॉलमध्ये टाकलेला चेंडू, क्रिकेटमध्ये ज्याला ब्रह्मास्त्र म्हणून ओळखलं जातं या चेंडूला, तो चेंडू मैदानामध्ये आपण पाहिला आणि रोहन याच्या पारीचा अंत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावा लागल्यात त्या धावफलकावरती 21. पाहायचं कितपत धावांवरती ट्रॉम्बे संघ जाऊन पोहोचेल. मात्र सुंदर गोलंदाजी आहे. गोलंदाज आपण बघतोय अक्षय, जरी एका षटकाराचा मार खाल्ला असता त्यानंतर त्याने चांगलं कमबॅक केलं आणि त्याच फलंदाजाला बाद करण्यात त्याला आलेलं यश. नवीन फलंदाज मैदानात अरुण येतोय. गोलंदाज अक्षय पुन्हा एकदा तयार. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रातील. चांगला फटका मारलाय, पाहायचंय लॉंग ऑफ रिजनमध्ये एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न, फेकी चांगली झाली आहे आणि नक्कीच अरुण याच्या पारीचा अंत. आणखीन एक गडी ट्रॉम्बे संघाचा बाद. चेंडूचा खेळ बाकी. पहिल्या सत्रातील धावा लागल्यात त्या धावफलकावरती 22. प्रयत्न केला गेला मोठा फटका मारण्याचा, परंतु अयशस्वी ठरला गेला फलंदाज मंगेश आणि मंगेश याच्या पारीचा अंत. आणि पंचांनी हे पहिलं सत्र संपल्याचा इशारा केलाय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर खारकोपर विरुद्ध खेळत असताना ट्रॉम्बे संघानं पहिल्यांदा फलंदाजी करत असताना 22 धावा जमा केल्या, म्हणजे येणारे 18 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. जर हा सामना खारकोपर संघाला जिंकायचा असेल तर, अर्थात त्याच्या उलट जर या धावा ट्रॉम्बे संघाने रोखल्या तर त्यांचा संघ या स्पर्धेतील आपलं अस्तित्व कायम टिकवून ठेवेल आणि या ट्रॉफीजवरती एक पाऊल पुढे जाईल. परंतु पाहणं गरजेचं असेल तसं होईल का, तर आपण दोन्ही संघांना शुभेच्छा देऊयात.
ते संघ हरलेले असतील. त्या हरलेल्या संघांनी नक्कीच आपल्या चुकीतून शिकता आलं पाहिजे, कशामुळे आपला पराभव झाला. आणि नक्कीच ज्या चुकीतून तुम्ही शिकलात, तर जेव्हा कुठे दुसरीकडे स्पर्धा असेल, त्या स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेणार, पार्टिसिपेट करणार, तेव्हा तुमच्याकडनं त्या चुका होणार नाहीत याची दक्षता घेता आली पाहिजे तुम्हाला. आणि नक्कीच तुम्हाला विजय प्राप्त होईल. माणसाला त्यांच्या चुकीतून नेहमी शिकता आलं पाहिजे. दरवर्षी आपण काही संकल्प करत असतो. जे कोणी विद्यार्थी असतील ते संकल्प करत असतात की शिक्षणाच्या बाबतीत त्यांना चांगलं यश मिळावं. नंतर जे कोणी खेळाडू असतील, स्पोर्ट्समन असतील, त्यांचा असा संकल्प असतो की चांगला माझा करिअर, माझं चांगलं फॉर्म टिकून राहावं. जे कोणी कोणतेही क्षेत्र असू द्या, परंतु ज्या स्वप्नांचा पाठलाग करत असताना कधी कधी असं वाटतं की मी खूप प्रयत्न करतो, परंतु माझ्या प्रयत्नांना काही यश येत नाही. तेव्हा नेहमी लक्षात ठेवायचं की इंग्रजीत एक चांगलं वाक्य आहे की ग्रेटर इज द स्ट्रगल, ग्रेटर इज द प्राईड. जेवढा मोठा तुमचा संघर्ष असेल, तेवढं मोठे यश हे तुम्हाला मिळणार आहे. म्हणून आलेल्या पराभवानं माणसानं डिमोरल, हताश न होता पुन्हा एकदा नव्या जोमानं, नव्या उमेदीनं आणि नव्या आत्मविश्वासानं मैदानात उतरायचं आहे आणि मैदान जिंकायचं आहे. पंच सामना सुरू करून घ्यायचा आहे लगेच, जेणेकरून अजून यानंतर आपल्याला 1-2 मॅचेस खेळवायचे आहेत. त्यानंतर बक्षीस वितरणाचा देखील कार्यक्रम करायचा आहे, तोही पार पडला पाहिजे सर्व मान्यवरांच्या हस्ते. येणारे 18 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अरुण असेल. वैयक्तिक पहिलं, सांघिक देखील पहिलं षटक घेऊन आलाय, जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे, ज्यामध्ये आपण पाहिलं ट्रॉम्बे संघ फलंदाजी करत असताना 6 ते 7च धावा जमवण्यात त्यांना यश आलं होतं. पहिल्या याच्यामध्ये 7 धावा जमावल्या होत्या. आता मात्र खरी कसोटी असेल, पाहायचं गोलंदाजी करत असताना ट्रॉम्बे संघाचे गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. कारण की कमी धावांचं टार्गेट ठेवलं आहे आपण, त्यामुळे कमीत कमी धावांवरती आणि ज्या धावा ठेवल्या गेल्यात त्या धावांवरती रोखता आलं पाहिजे प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना. गोलंदाज अरुण तयार. पहिला चेंडू. सलामीची जोडी आपण बघतो, हर्षल आणि पंकज ही जोडी. पहिला चेंडू स्लोवर पद्धतीचा फुलटॉस चेंडू होता. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न, 2 धावा देखील पूर्ण झाल्यात आणि एकूण या 3 धावा पूर्ण केल्या पहिल्या चेंडूवरती. मान्य श्री कांता माळी यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आयोजकांच्या वतीनं तुम्हाला विनंती असेल. पहिल्या चेंडूवरती 3 धावा घेतल्या, जे टार्गेट ठेवलं गेलं. येणारे 18 चेंडू आणि 23 धावांची गरज. पहिले षटक जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय, हाणामारीचं षटक आहे खरं तर. जबरदस्त फटका यावेळेस पुरेपूर पहिल्या षटकाचा वापर केला गेला आणि हा आलेला स्क्वेअर लेग रिजन मध्ये चौकार. नक्कीच लॉंग ऑन सीमारेषे जवळून जातोय. पाहायचं पंचांचा इशारा. 1 बाउंस. धावफलकावरती लागल्यात. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये नक्कीच हा झेल होऊ शकला असता, परंतु अंतिम क्षणी चेंडू निसटला हातामधून. परंतु 1 धाव पूर्ण केली आणि या एका धावेच्या मदतीनं धावफलक 18च्या घरामध्ये. बिनबाद 18, जिथे 18 चेंडू आणि 23 धावांचा पाठलाग करायचा आहे. असं असताना पहिलं षटक प्रगतीपथावरती आपण बघतोय. 18 धावा धावफलकावरती लागल्यात.
रिव्हर्सशिपचा प्रयत्न यशस्वी ठरला गेला आणि चेंडू सीमारेषे पलीकडे आहे. आणि हा सामना देखील खारकोपर संघाने जिंकलाय. रखूं